मित्रांनो, विमानाचं आकर्षण लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनाच असतो. लहानपणी आकाशात विमानाची घरघर ऐकली की मी आणि आम्ही सारे मित्र घराबाहेर पळायचो विमान पाहायला, आणि ते विमान नजरेआड होईपर्यंत पाहत राहायचं. पण तो कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की आपण विमानात बसू. खरं शिक्षणाला वयाची अट नाही. तुम्ही विमान चालवायचं स्वप्न पाहू शकता आणि ते प्रत्येक उतरवू शकता. डॉक्टर BN पुरंदरे यांचं नाव तुम्ही कधी ऐकलं नसेल. ते भारतातीलच नव्हे तर जगातील एक सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट होते आणि ते वयाच्या 80व्या वर्षी विमान चालवायला शिकले. वैमानिक व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु त्यासाठी प्रयत्न कुठे आणि कसे करावे हेच माहित नसते. वैमानिकांना पगार चांगला असतो, अतिशय चांगला पगार मिळतो, मान मरातबी भरपूर असतो, सारं जग पाहायला मिळतं आणि वैमानिक होण्यासाठी फक्त 12वी एवढं शिक्षण पुरेसं असतं. त्यांना मिळणारा पगार कामाच्या तुलनेने खूपच जास्त असतो. डॉक्टर दर आठवड्याला 50 तासाप्रमाणे महिन्यामध्ये 200 तास काम करतात आणि त्यामध्ये त्या कामाचा त्यांना जेवढा मोबदला मिळतो, जेवढा पैसा मिळतो, तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पगार वैमानिकाला एका महिन्यामध्ये फक्त 8 दिवस काम करून मिळतो. बरं, डॉक्टर सारखे 7 ते 10 वर्ष शिक्षणासाठी घालवावे लागत नाहीत. 2-3 वर्षाचं शिक्षण पुरेसं असतं. सारं जग पाहायला मिळतं, परंतु त्यासाठी भरपूर कष्टही करावे लागतात. इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व हवं, उत्तम आरोग्य, धडधाकट प्रकृती, चांगली दृष्टी, योग्य तेवढी उंची, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची जिद्द आवश्यक आहे. विमान वाहतुकीच्या जगातील कमर्शियल पायलटची करिअर ही अतिशय आकर्षक आणि तेवढीच रोमांचक पण आहे. कमर्शियल पायलटच्या कामामध्ये फ्लाईट प्लॅन तयार करणे, हवामानशास्त्र विभागाच्या अहवालाची छाननी करणे, एअरक्राफ्टची उड्डाणासाठीची योग्य ती तपासणी, इंधन आणि कार्गो लोड तपासणे, ऑटोमॅटिक फ्लाइंग सिस्टीमची देखभाल, विमान उड्डाण आणि दळणवळण कार्यप्रणालीची कौशल्यपूर्ण हाताळणी करणे इत्यादीचा समावेश होतो. कमर्शियल पायलट तांत्रिकी निष्णातेबरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही जागरूक असावा लागतो. शिवाय त्याच्याजवळ त्वरित निर्णय घेण्याची क्षमता हवी, धाडस आणि आत्मविश्वास हवाच, आणि त्याच्या नसाही स्टीलच्या हव्यात. धोकादायक परिस्थितीमध्ये त्याला आपल्या टीमचे नेतृत्व करता यावयास हवे. पायलटसाठी मूलभूत पात्रता आहे 12वी परीक्षा, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससह 50% गुणासह उत्तीर्ण, वय 17 वर्ष पूर्ण हवीत. पायलट प्रशिक्षणातील पहिला टप्पा स्टुडंट्स पायलट लायसन्स म्हणजे SPL मिळवणे आणि त्यानंतरच संबंधित प्रायव्हेट पायलट लायसन्स म्हणजे PPL मिळविण्याच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे. यामध्ये 20 तास एकटेपणाने फ्लाइंग, 20 तास दोघांनी मिळून फ्लाइंग आणि 5 तास क्रॉस कंट्री फ्लाइंग यासह एकूण 60 तासाचे फ्लाइंग आवश्यक आहे. सोबत पुढील विषयात थिअरी एक्झाम पास करणे आवश्यक आहे. एअर रेग्युलेशन्स, नेव्हिगेशन, एव्हिएशन मेट्रोलॉजी, एअरक्राफ्ट आणि इंजिन्स. प्रायव्हेट लायसन्स PPL नंतर कमर्शियल पायलट लायसन्स साठी CPL, कमर्शियल पायलट लायसन्स म्हणजे CPL 190 तासाचे फ्लाइंग आवश्यक आहे आणि कमर्शियल पायलट लायसन्स मिळवलं तरच एअरलाइन्स मध्ये पायलट होता येतं. याचा अर्थ असा की PPL चे म्हणजे प्रायव्हेट लायसन्सचे 60 तास आणि CPL चे 190 तास मिळून एकत्रित 250 तासाचं फ्लाइंग आवश्यक आहे. त्याशिवाय कमर्शियल पायलट लायसन्स मिळत नाही. CPL करतानाच रेडिओ ऑपरेटर लायसन्स, रेडिओ टेलिफोन लायसन्स देखील मिळवावं लागतं. CPL ट्रेनिंगच्या दरम्यान उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारच्या एअरक्राफ्टची माहिती करून घेणं आणि सोबत इतर अटींची पूर्तता करावी लागेल. उदाहरणार्थ सोलो फ्लाइंगचे ठराविक तास, क्रॉस कंट्री फ्लाइंग आणि हाईट फ्लाइंग पूर्ण करावे लागेल. थेरॉटिकल एक्झाम आणि मेडिकल टेस्ट पास करावे लागेल. आवश्यक त्या फ्लाइंग तासांची पूर्तता आणि क्लासरूम लर्निंग इत्यादीसाठी मिळून साधारणपणे 2 ते 3 वर्ष लागतात. 12वी नंतर 2 ते 3 वर्ष. प्रायव्हेट पायलट लायसन्स PPL च्या कोर्सला प्रवेश
या कोर्सला प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. सदर प्रवेश परीक्षा पुढील विषयांची असते: 1 इंग्रजी, 2 जनरल नॉलेज, 3 गणित आणि 4 फिजिक्स आणि केमिस्ट्री. यासाठी साधारण एप्रिलमध्ये अर्ज मागवले जातात आणि पूर्ण भरलेले अर्ज डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग सेक्शन, टेक्निकल सेंटर, सफदरजंग एअरपोर्टच्या समोर, नवी दिल्ली 110003 यांच्याकडे पाठवावे लागतात. पायलट ट्रेनिंग ची सोय भारतात आणि जगातील जवळजवळ सर्व देशात उपलब्ध आहे. या ट्रेनिंग सेंटर्सची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेस्टच्या स्वरूपात वेबसाईट ऍड्रेसेस सह दिलेली आहे. त्यांच्या वेबसाईटला भेट द्या आणि अभ्यासक्रम, कालावधी, फी, स्कॉलरशिप्स काय आहेत का या सर्व गोष्टीची माहिती करून घ्या आणि योग्य ती ट्रेनिंग सेंटर, योग्य ती ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडा. अमेरिकेसारख्या ठिकाणच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर प्रवेश घेता आला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील एअरलाइन्स कंपन्यामध्ये पायलटचा जॉब मिळू शकेल आणि त्या एअरलाइन्स मध्ये भारतापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर पगार मिळतो. लेखी परीक्षेमध्येच पायलट ऍप्टिट्यूड टेस्ट भारतातील सर्वप्रथम अस्तित्वात आलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीने उमेदवारांना त्यांच्यात असलेली फ्लाइंग ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्याची सोय केली आहे. त्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी, रायबरेली, उत्तर प्रदेश या संस्थेशी संपर्क साधा. त्यांचा वेबसाईटचा ऍड्रेस व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. उमेदवारांना त्यांच्यात असलेली फ्लाइंग ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्याची सोय आहे. म्हणजे तुम्हाला फ्लाइंगची आवड आहे का, तुम्ही या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल का हे त्या ठिकाणी तपासलं जातं आणि टेस्टचा निकाल, टेस्टचा रिपोर्ट टेस्ट नंतर लगेच दिला जातो. एक दिवसही थांबावं लागत नाही. पायलट लायसन्स बरोबर ग्लायडर पायलट लायसन्स देखील जर तुम्हाला ग्लायडर चालवायचं असेल तर हे जीपीएल लायसन्स तुम्हाला मिळवावं लागेल. या जीपीएल मुळे कोणालाही कोणत्याही प्रकारचे ग्लायडर एअरक्राफ्ट उडवता येतं. जीपीएल साठीचा अभ्यास करण्यासाठी उमेदवाराने वयाची 16 वर्ष पूर्ण केली हवीत. त्याने एअर रेग्युलेशन्स, एअर नेव्हिगेशन, एव्हिएशन मेट्रोलॉजी, एअरक्राफ्ट आणि इन्स्ट्रुमेंट या विषयातील तोंडी परीक्षा पास करावी लागते. त्याला 10 तासाचं फ्लाइंग अवर्स, ज्या सोलो फ्लाइंगचे 3 तास यांचा समावेश आहे आणि जीपीएल लायसन्स साठी अर्ज करण्यापूर्वी 7 महिन्यात ग्लायडर 75 वेळा उडवण्याचा आणि उतरवण्याचा अनुभव असावयास हवा. शिवाय फ्लाइंग टेस्ट पास करावी लागेल. लायसन्स उमेदवाराच्या वयाप्रमाणे 24 किंवा 12 महिन्यासाठी दिले जाते. फ्लाइट रेडिओ टेलिफोन ऑपरेटर लायसन्स, यामुळं लायसन्स धारण करणारा एअरक्राफ्टवर फ्लाइट रेडिओ ऑपरेटर म्हणून काम करण्यास पात्र ठरतो. उमेदवार 18 वर्ष पूर्ण केलेला आणि अधिकृत रेडिओ टेलिफोन ऑपरेटर सर्टिफिकेट धारण करणारा असावा लागतो. उमेदवाराला त्याला प्रचलित दळणवळण पद्धतीची माहिती आहे हे सिद्ध करण्यासाठी एक टेस्ट द्यावी लागते. त्याला फ्लाइट रेडिओ ऑपरेटरच्या कामाचा कमीत कमी 4 महिन्याचा अनुभव हवा. पैकी गेल्या 12 महिन्यात कमीत कमी 25 तासाचा अनुभव फ्लाइट मधला हवा. सदर लायसन्स फक्त 12 महिन्यासाठी अधिकृत असते. त्यानंतर त्याचे पुन्हा नूतनीकरण करावे लागते. प्रायव्हेट हेलिकॉप्टर पायलट लायसन्स PHPL, या लायसन्स धारकास हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी असते, परंतु मोबदला न घेता. उमेदवार हा वयाची 17 वर्ष पूर्ण केलेला असावा आणि सोबत त्याला एअर नेव्हिगेशन, एव्हिएशन मेट्रोलॉजी आणि एअरक्राफ्ट आणि इंजिन यावरील तोंडी परीक्षा पास करावी लागते. त्याला लायसन्ससाठी अर्ज करण्यापूर्वी 12 महिन्यात कमीत कमी 40 तासाचा फ्लाइंगचा अनुभव हवा, ज्यात कमीत कमी 15 तास सोलो फ्लाइंगचा आणि 5 तास क्रॉस कंट्री फ्लाइंगचा अनुभव असावयास हवा. सोबतच त्याला फ्लाइंग टेस्ट पूर्ण करावी लागते. उमेदवाराच्या वयाप्रमाणे सदर लायसन्स 24 किंवा 12 महिन्यासाठी दिले जाते. त्यानंतर त्याचं पुन्हा नूतनीकरण करावं लागतं. कमर्शियल हेलिकॉप्टर पायलट लायसन्स CHPL, या लायसन्स धारकास कोणत्याही
लायसन्स्ड हेलिकॉप्टरवर पायलट किंवा को पायलट म्हणून काम करता येते. CHPL मिळण्यासाठी उमेदवाराने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली हवीत. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्याच्याकडे हवं. एअर रेग्युलेशन, एअर नेव्हिगेशन, एव्हिएशन मेट्रोलॉजी, एअरक्राफ्ट अँड इंजिन या विषयाची लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच सिग्नल्स मधील प्रॅक्टिकल परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. त्याने एकूण कमीत कमी फ्लाइंगचे 100 तास पूर्ण केलेले हवेत, ज्यात सोलो फ्लाइंगचे, क्रॉस कंट्री फ्लाइंगचे, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि नाईट फ्लाइंगचे ठराविक तास यांचा समावेश असतो. फ्लाईट अटेंडन्स म्हणजे केबिन क्रूज. प्रवासात प्रवाशांना मदत करतात. ते प्रवाशांची सुरक्षेची काळजी, आरामदायी प्रवासाची काळजी घेतात. प्रसन्न व्यक्तिमत्व, नम्रता, आत्मविश्वास, संयम, हिकमत, युक्तिवादपणा, इतरांबरोबर योग्य प्रकारे वागण्याचे कौशल्य इत्यादी गुण केबिन क्रूज मध्ये असायला हवेत. मुद्दाम फ्लाईट अटेंडंट सांगितलं बा. पायलट सोबत पायलटसाठी 12वी क्वालिफिकेशन पुरेशी आहे, परंतु फ्लाईट अटेंडंट साठी मात्र कुठल्याही शाखेचा पदवीधर, इंग्रजी आणि हिंदी भाषांवर कमीत कमी या 2 भाषांवर प्रभुत्व, परकीय आणि स्थानिक भाषांचे ज्ञान, वय 19 ते 22 वर्ष, उंची स्त्रियांसाठी कमीत कमी 5 फूट 2 इंच ते 5 फूट 4 इंच आणि पुरुषांसाठी 5 फूट 7 इंच ते 5 फूट 10 इंच. अविवाहित. प्राधान्य हॉटेल मॅनेजमेंट मधील पात्रता आणि केटरिंग मधील पदवी किंवा डिप्लोमा, फर्स्ट एडचे ज्ञान. फ्लाईट अटेंडंटची निवड प्रक्रिया प्रत्येक एअरलाईनची पद्धत वेगळी असते, परंतु सर्वसाधारणपणे मुलाखत, ग्रुप डिस्कशन, इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट इत्यादीची ही परीक्षा असते. निवडलेल्या उमेदवारांना सामान्य परिस्थिती आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये अंमलात आणावयाचे प्रोसिजरचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच वैयक्तिक नीटनेटकेपणा आणि एकूण वागण्याबाबतही सूचना दिल्या जातात. या संदर्भातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी या व्हिडिओच्या शेवटी जोडलेली आहे. इतर क्षेत्रापेक्षा फ्लाईट अटेंडंटचे सर्व्हिस लाईफ हे कमी असते. जवळजवळ सर्वच एअरलाइन्स वरचेवर तरुणांना भरती करत असतात. पायलट्स, मग सांगितल्याप्रमाणे पायलट्सला मिळणारा पगार हा अतिशय आकर्षक आहे. विविध देशात आणि विविध एअरलाइन्स मध्ये मिळणारा पगार हा असा आहे. भारतात 1,77,539 रुपये ते 10,45,414 रुपये इतका पगार मिळतो. अमेरिकेत 21,600 ते 2,10,825 डॉलर्स म्हणजे सुमारे 15,98,400 ते 1,56,01,050 रुपये. इंग्लंडमध्ये 22,000 ते 1,70,000 पाऊंड म्हणजे सुमारे 21,78,000 ते 1,68,30,000 रुपये. कॅनडात सरासरी 2,05,000 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 1,16,85,000 रुपये. तर ऑस्ट्रेलियात सरासरी 57,219 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 52,49,826 रुपये पगार मिळतो. अमेरिकेतील फेडेक्स या एअरलाइन्स मध्ये 50,971 ते 2,10,825 डॉलर्स म्हणजे सुमारे 37,71,854 ते 1,56,01,050 रुपये. इंग्लंडमधील ब्रिटिश एअरवेज मध्ये 26,000 ते 1,68,000 पाऊंड म्हणजे सुमारे 25,74,000 ते 1,66,32,000 रुपये. लुफ्तान्सा या एअरलाइन्स मध्ये 1,90,000 ते 2,64,000 युरो म्हणजे सुमारे 1,69,10,000 कमीत कमी पगार ते 2,34,96,000 रुपये. 1,69,00,000 ते 2,35,00,000 एवढा पगार मिळतो लुफ्तान्सामध्ये. कतार एअरलाइन्स मध्ये 6,00,000 ते 8,40,000 कतारी रियाल हे तिथली करन्सी आहे. कतारी रियाल म्हणजे सुमारे 1,21,14,000 ते 1,69,59,600 रुपये. स्विस एअरलाइन्स मध्ये 7,200 ते 1,58,600 स्विस फ्रँक म्हणजे सुमारे 5,90,400 ते 1,30,05,200 रुपये पगार मिळतो.
एअर फ्रान्समध्ये 2,20,843 ते 2,39,182 युरो, युरोपियन कंट्रीचं चलन युरो हे, म्हणजे सुमारे 1,96,55,27 ते 2,12,87,198 रुपये एवढा पगार मिळतो. सिंगापूर एअरलाइन्स मध्ये 1,71,000 ते 2,64,000 सिंगापोरियन डॉलर्स, म्हणजे 94,05,000 ते 1,45,20,000 रुपये. आणि एअर इंडियात 1,56,181 ते 4,14,230 रुपये पगार मिळतो. तुलनात्मक दृष्ट्या वैमानिकाची करिअर धोका पत्करण्याची तुमची तयारी असेल तर अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. IAS, IPS, डॉक्टर यांच्याशी तुलना केली तर ही अतिशय आकर्षक आहे. खूप मान सन्मान आणि रोमांचक असे आहे. त्यांना प्रचलित हवाई उड्डाण कायद्याप्रमाणे महिन्यात फक्त 7 उड्डाणे करावी लागतात, 7 फ्लाइट्स. म्हणजे दर महिन्याला जवळजवळ पगारी 25 दिवस सुट्टी मिळते. डॉक्टर व्हायला तुम्हाला 7 ते 10 वर्ष लागतात, पण पायलट व्हायला फक्त 2 ते 3 वर्ष लागतात. म्हणजे डॉक्टरांनी आठवड्याला 50 तास याप्रमाणे महिनाभर काम केल्यावर जेवढे उत्पन्न त्यांना मिळते तेवढेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त उत्पन्न पायलटला महिन्यात फक्त 1 आठवडा काम करून मिळते. वर्षात 2 ते 3 फ्री फ्लाइंगची सवलत, फॅमिलीसाठी सवलतीची तिकिटे मिळतात, लाईफ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स वगैरे सारखे इतर अनेक फायदे पायलटला मिळतात. ते वेगळेच. पायलट होण्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कमर्शियल पायलट लायसन्स मिळवावं लागतं. ते मिळवण्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल. अशा प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात दिलेली आहे. त्या संस्थांचे संपर्क साधून प्रशिक्षणाचा कालावधी आणि फीची माहिती करून घ्या आणि तुम्हाला योग्य वाटेल आणि परवडेल अशा संस्थेत प्रवेश घ्या. पायलट होण्यासाठी काही बेसिक गोष्टी आवश्यक आहेत त्या अशा: तुम्ही मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयांसह आणि किमान 50% गुणासह 12वी उत्तीर्ण असावयास हवे. स्टुडंट पायलट लायसन्स मिळवण्यासाठी वयाची 16 वर्ष पूर्ण केली हवीत. प्रायव्हेट पायलट लायसन्ससाठी 17 वर्ष पूर्ण आणि कमर्शियल पायलट लायसन्ससाठी वयाची 18 वर्ष पूर्ण केली असावी लागतात. तुमची उंची कमीत कमी पुरुष उमेदवारासाठी 162.5 सेंटीमीटर आणि स्त्री उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर असावी लागते. वजन उंचीच्या प्रमाणात पायांची लांबी 99 ते 120 सेंटीमीटर, मांडीची लांबी 64 सेंटीमीटर, बसून उंची 81.5 सेंटीमीटर, मुलींसाठी बसून उंची 85 ते 100 सेंटीमीटर. शरीर प्रकृती निरोगी आणि धडधाकट हवी. स्वच्छ संभाषण करण्याचे कौशल्य, कमीत कमी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, परिस्थितीबाबत जागरूकता, धाडसी प्रवृत्ती, टीम वर्किंग स्किल, झटपट निर्णय घेण्याची क्षमता, स्वनियंत्रणाची, कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळून न देण्याची क्षमता, नेतृत्व गुण, एअरक्राफ्ट च्या सिस्टीमचे ज्ञान, आत्मविश्वास, स्वयंशिस्त, तांत्रिक गोष्टी समजावून घेण्याची क्षमता, मॅथमॅटिक्स आणि क्रिएटिव्ह स्किलचे कॉम्बिनेशन इत्यादी कौशल्य तुम्हाला तुमच्यात वाढवावी लागतील. आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष उमेदवारांच्या बरोबरच स्त्री उमेदवारांनाही पायलट म्हणून करिअर करण्याची समसमान संधी उपलब्ध आहे. मित्रांनो, आतापर्यंतच्या माहितीवरून पायलटची करिअर कशी अट्रॅक्टिव्ह आणि तेवढीच रिवॉर्डिंग आहे, तसेच पायलट होण्यासाठी काय करावं लागेल, कोणते गुण आणि कोणते कौशल्य अंगी बाळावे लागतील हे तुमच्या लक्षात आले असेलच. तुम्हाला तुमचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळो आणि ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो अशी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर.